जर तुम्ही बस वगैरे घेऊन आलेत ड्रायव्हर वगैरे तर त्यांना राहण्याची सोय कुठे, ती पण सोय इथे दिलेली आहे. हे बघा, डेवाला पॅकेज स्टार्ट होतो फक्त आणि फक्त 1200 रुपये पर पर्सन विथ फूड. व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण चाललेलो आहे नवीन एका फार्म हाऊसवरती. नवीन नाही, आपल्याच मित्राचं फार्म हाऊस आहे. तिकडे मी खूप वेळा जाऊन आलेलो आहे कर्जत साईडला. तर कसं काय पब्लिक, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे तुमचा प्यारा न्यारा मिथ मुंबईकर. आता फटाफट निघूया. टाईम झालेला आहे 11:15. निघायचं होतं एकदम सकाळ सकाळी, पण टाईम एवढा का झाला माहिती आहे का, कारण की आपल्याला थोडं तर जिमला जायचं होतं. सकाळ सकाळी जिम वगैरे करून, आणि आज आहे वीकेंड, आणि वीकेंडला मूड झालेला आहे फार्म हाऊसला जाण्याचा, आणि ते पण आपल्या मित्राच्या फार्म हाऊसवरती. म्हणजे वेगळीच मजा असणार आहे. आम्ही टोटल आहे 4 जण, आणि आता मी फटाफट गाडी घेतो. ॲक्च्युली बाईक राईडचा पण प्लॅन होता, तर बाईक राईडचा प्लॅन कॅन्सल का झाला, कारण की एका मित्राच्या बाईकचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि बाईक दिली सर्व्हिस सेंटरला काल रात्री. तर मी विचार केला की मग पूर्णच कॅन्सल करूया. 2 बाईकवरती जाण्यापेक्षा इट्स बेटर की चुपचापपणे 4 व्हीलर काढूया आणि निघूया आपण. हॅलो, निघालो बोललो. ठीक आहे, तर आपला तो ब्रिज चढतात ना तिकडे भेटूया कॉर्नरला. चल, आपण आलेलो आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. आपल्या मित्रांची वाट बघतोय, तर बहुतेक येतील 5-10 मिनिटांमध्ये यायला पाहिजे. चला भाई, निघूया आपल्या प्रवासाला. आलेत आपले मित्र US रिटर्न्स, गावठाण रिटर्न. चला भाई, आता फटाफट निघूया. निघता 12 वाजलेले, तर जायपर्यंत 4-5 वाजणार आपल्याला. बियर मारत जरा थंड वाटेल. धुरंधरचा जसप्रीत सिंग पाठी बसलेला आहे. जरा पाठी निघूया आपल्या प्रवासाला. पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोलचा कॉन्ट्रो फटाफट काढा भाई. केवढा काय, अरे ते लास्टला सांग ना जे काय होईल ते फायनल. नाही आता काय कॉन्ट्रो काही पटपट 400-300-400 रुपये. पैसा होगा. मी पुढे बसतो. मला लवकर जायचं. तर किती वाजलेत? 1 वाजायला आला. 1 वाजेपर्यंत आम्ही तिकडेच आहे भाई. मित्रांनो, 1 तास झालेला आहे. 1 वाजलेत आणि आम्ही फक्त क्रॉस केलेले आहेत 9 किलोमीटर्स. आम्ही गोडबंदरला धडकलेलो आहे. पोचेपर्यंत 9च झाले रे अजूनपर्यंत. 9-9.5 किलोमीटर झाले जवळपास. पोचेपर्यंत बहुतेक आम्हाला होणार आहे 5 वाजता बहुतेक संध्याकाळ. अरे 6 पण होतील. काय भरोसा, जाताना बियर मिळालं. देखा आपने लापरवाही का नतीजा. आणि आम्हाला पापलेट वगैरे पण घेऊन जायचे तिकडे. पापलेटवाली रील बनवायची. पापलेटवाली रील बनवायची आम्हाला. पापलेटवाली. त्या जागी आम्ही लोक थांबलेलो आहे. इथे जरा बाथटबची प्राईस विचारतोय, कारण की घराचं मला काम करायला घ्यायचं आहे, रिनोव्हेट करायचं आहे, म्हणून हा वाला बाथटब आम्ही लावणार आहे. हा वाला, तो ग्रीन वाला आहे ना. आपल्या सम्राट बाबूला कुठला तरी एक बाथटब घ्यायला लागणार. छोटावाला ग्रीन वाला बघूया. नाही 2500 2000 बरोबर निघाले का ना हवा. One eternity later. आता मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे कर्जत चौकला. चौक पर्यंत पोचेपर्यंत 4-4.5 तास झालेले. आता वाजले 4:30 तास प्रवास करून आम्ही इथे पोहोचलोय. पार्सल. तर माझ्या मते अजून थोडं 2 तास आपण घालवले असते, माझ्या गावी पोहोचलो असतो. 1 तास अजून पकडून जाऊया प्रचिताज ग्रीनफील्ड रिसॉर्टमध्ये. आमचा तिकडे मित्र कॉल करून थकलेला आहे. त्याला बोललो बस आलो आणि आलोच. टायमिंग झालेला आहे 5:07. 5 तास झालेले आहेत ॲक्च्युली. आता आम्ही फक्त आय थिंक 5 मिनटामध्ये पोचू. पण त्याच्या आधी बाजूलाच एक एव्हरग्रीन म्हणून एक रिसॉर्ट आहे. ते चांगल्या ओळखीचे आहेत आमचे. तर विचार चालला आहे त्यांना जरा भेटूया, आणि तिकडे पण आपल्याला यायचं आहे लवकरच. आपण आलेलो आहे एव्हरग्रीन फार्म हाऊसच्या इथे. थोडंसं फक्त भेटूया आणि थोडं निघूया. एव्हरग्रीन रिसॉर्टमध्ये आहे ना, खूप आधी आलेलो, खूप आधी फुल धमाल केली. त्या टायमाला फक्त एकच होतं स्विमिंग पूल हे वालं. आय थिंक आता काहीतरी 2 स्विमिंग पूल केलेत असं मी ऐकलं आहे. परत एकदा इकडे मी येणारच आहे. एकदम फुरसतमध्ये येऊ तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवेन मी इथे आल्यावरती.
आता थोड्या ना घाई गडबडमध्ये आपल्याला आपल्या मित्राच्या फार्म हाऊसवरती पण जायचं आहे. फक्त एक विजिट म्हणून मी इथे आलेलो आहे. इकडनं आय थिंक काय 5 ते 10 मिनटावरतीच आपल्या मित्राचं फार्म हाऊस आहे. मस्त आहे. बोललो इथेच चाललेलं आता पुढे बोललो येऊनच जातो. या मागचं पण बघून घ्या. तुम्हाला एक आयडिया खूप मोठा गेला यार. म्हणजे लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा काहीच नव्हतं. ह्या साईडला तरी काहीच नव्हतं. इथं गेम झोन वगैरे होता, पूल टेबल होता. आता पूर्णपणे चेंज यार. हे बघा ना, बंगलो पण आहे. हा आय थिंक लास्ट टायमाला होता तो एकच बंगलो होता. आता वेगवेगळं केलं यार. हो जबरदस्त. ते बघा पूल टेबल इथे आहे. इथे एक केलेलं आहे तसे रूम. तिकडे मोठा एक अजून एक पूल केलेला आहे. वा. अरे वा, मस्त गेलं एकदम. म्हणजे आय थिंक इथे काय पार्टी वगैरे असेल, बड्डे पार्टी वगैरे, फंक्शन वगैरे इथे मस्त होऊ शकतं. नाईस. आता टोटल रिसॉर्टची कॅपॅसिटी किती आहे तरी? 100 लोकांची कॅपॅसिटी आहे भाई. 100 लोकांची कॅपॅसिटी. जबरदस्त. खूप मोठा गेला यार. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हा बघा, हा टर्फ एक नंबर सीन आहे. एक नंबर सीन. आणि असं पण वरनं पण ओपन आहे जसं ते बघायला गेलं तर. जबरदस्त भाई, जबरदस्त. चल भाई आपण निघूया. चलो अपने डेस्टिनेशन की तरफ, प्रचिताज ग्रीनफील्ड रिसॉर्ट. फायनली आपण पोहोचलेलो आहे मित्रांनो प्रचिताज ग्रीनफील्ड रिसॉर्टमध्ये. 5.5 तास. 6 अजून ट्रॅफिक होतं म्हणून जास्त किलोमीटर नाही. आमचा नाश्ता वगैरे चाललेला आहे तिकडे. आता आम्ही लोक डायरेक्ट नाश्ता करायला जाऊ. त्याच्या आधी आपला मित्र काय करतोय बघूया. झोपलाय. वाटी असतंय. झोपलाय. ये बाहेर हे बघा, हे इथे हे असे झाड वगैरे लावले. किती मस्त वाटतं. हे एक छोटंसं जर पॉन्ड टाईप केलेलं आहे ज्याच्यामध्ये मला असं आठवतं आहे याच्यामध्ये एकदा काय कमळ उगलेलं की काय उगलेलं. आम्ही लोक इथंच बसून फुल मजा करत होतो. ते पण असा झोपाळा वगैरे आहे. ह्या साईडला खूप सारे तुम्हाला झाडं वगैरे दिसलं. इथे एक दुसरा एक गेट दिलेला आहे हायवे साईडचा डायरेक्टली. इकडनं पण एंट्री केल्यावरती असं काही दिसतं आहे. हा एक मोठा एक लॉन आहे जिकडे लग्न वगैरे पण होतात. इथे मोठा असं लग्नाचं जर किंवा ॲनिव्हर्सरी किंवा मोठं काय ना काय सेलिब्रेशन करायचं आहे ते इथे होतं. हे बघा, इथे हा स्टेज वगैरे आहे विधी वगैरे होण्यासाठी. इथे हा स्टेज वगैरे आहे लग्न वगैरे रिसेप्शन वगैरे होण्यासाठी. आणि वरनं असं हे पॅक केलेलं आहे सो दॅट जास्त काही सनलाईट नको पडायला इथे. आणि इथे तुम्ही क्रिकेट वगैरे पण खेळू शकता मस्त. असा एक टर्फ नाही पण हा ओरिजिनल ग्रासवाला टर्फ आहे. अरे कहना क्या चाहते हो? तिकडे गेल्यावरती स्विमिंग पूल आहे मोठा असा. बघा स्विमिंग पूल. हाय बघा. पोट भरून नाश्ता वगैरे करून घेऊया. नाश्त्यामध्ये काय काय लागलेलं आहे इथे. वडापाव आहे, चाय कॉफी वगैरे आहे. अजून काय वडापाव चाय कॉफी ना. आणि हा एवढा मोठा असा सिटिंग एरिया, डायनिंग एरिया. काही लोकांची ज्यांची बुकिंग आय थिंक बाहेर पण बसलेली आहेत त्या साईडला मस्त झाडांच्या मध्ये छानपैकी एकदम. फुल एन्जॉय चालू आहे. रात्रीचे वाजले आहेत किती रात्रीचे 9 वाजले जवळपास 8:45. आता मी चाललेलो आहे जरा किचन साईडला. किचन साईडमध्ये काय काय बनतं आहे ते सगळं दाखवायला तुम्हाला सगळ्यांना. काय लाईट्स वगैरे, अरे एक नंबर लाईट्स वगैरे आहेत.
हा एक बंगला आहे. तिकडे रूम्स वगैरे खूप सारे आहेत. म्हणजे जर तुम्ही स्विमिंग पूलच्या आजूबाजूला बघाल ना तर खूप सारे रूम्स वगैरे आहेत, जिथे कॅपॅसिटी 8 जणांची पण आहे एका रूममध्ये. एका रूममध्ये आय थिंक काय 6 जणांची पण आहे. असे खूप सारे आहेत रूम. टोटल ह्या पूर्ण रिसॉर्टची कॅपॅसिटी 110 अबोव आहे. म्हणजे विचार करा किती मोठं आहे. इथे हे कपल रूम्स वगैरे आहेत या साईडला. लाईट्स बघा किती मस्त वाटते यार. मी इकडला ब्लॉग आधी खूप वेळा बनवलेला आहे. आपलंच आहे भाई, तर आपण कधी पण इथे येऊ शकतो असं आहे. हा बघा, हा आहे पार्किंग एरिया. इथे पार्किंग वगैरे सगळ्यांच्या खूप साऱ्या गाड्या वगैरे लागल्यात. आपल्या किचनमध्ये बघूया जरा एंट्री करून काय काय बनतं आहे. काय बनतं आहे भाऊ? वडे. अरे वडे अजून संपले नाही. दुपारचे वडे अजून बनतातच आहे. वडे अजून बाकी काय काय आज जेवणामध्ये काय? अच्छा, वा, खूप काय म्हणजे केवढं मोठं किचन आहे बघा. केवढं मोठं किचन आहे. खूप साऱ्या रिसॉर्टमध्ये ना किचनमध्ये घुसायला देत नाही, पण हे आपलंच आहे. तुम्हाला सगळं दाखवून देतं आहे बघा. किचन किती मोठं आहे आणि खूप साफसुथरं ठेवलेलं आहे. चांगलं आहे. व्हेज नॉनव्हेज हर एक गोष्ट इथे बनते भाई. आणि इकडनंच जातं आपलं त्या साईडला. हे बघा, इथे पूर्ण सेटअप आहे जेवणाचा. इथे जेवायला वगैरे सगळे बसतात. एक सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का? हे बघा, तुम्ही एंट्री इकडनं केलात ना, तुमची व्हेकल वगैरे इथे पार्क होणार. आणि वरती आहे ना, तो आय थिंक तिकडे काय ते रूम वगैरे दिलेले आहेत. जर तुमच्यावर ड्रायव्हर वगैरे आहे, जर तुम्ही बस वगैरे घेऊन आलेत, ड्रायव्हर वगैरे, तर त्यांना राहण्याची सोय कुठे? ती पण सोय इथे दिलेली आहे. हे बघा, हे वरच्या साईडला त्यांचं राहणं वगैरे ते तिकडे दिलेलं आहे. आय डोंट थिंक सो मी कधी कुठल्या रिसॉर्टमध्ये हे सगळं बघितलेलं आहे की बाबा तुमच्याबरोबर कोण ड्रायव्हर वगैरे येत आहेत वगैरे, त्यांच्या राहण्याची सोय वेगळ्या जागी दिलेली आहे असं तर मी कधी बघितलेलं नव्हतं. पण इथे आहे. म्हणजे विचार करा, एवढ्या सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत. इथे हे काय माहिती आहे काय? हे खेळण्यासाठी, म्हणजे इथे कॅरम बोर्ड आहे. TT वगैरे घेऊ शकता. 2-3 कॅरम लावलेले आहेत. आणि बॅडमिंटन वगैरे, बॅट बॉल वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिल्या जातील. इकडनं घ्या, बॅट बॉल उचला आणि तिकडे असा लॉन एरिया आहे, तिकडे जाऊन तुम्ही आपला बॅट बॉल खेळू शकता मस्तपैकी. जर तुमचा एकदम मोठा असा ग्रुप आहे ज्यांना बंगलो स्टे वगैरे पाहिजे, तर इथे एक बंगला आहे. त्या बंगल्यामध्ये पण पूर्ण फॅमिली वगैरे एकसाथ अशी राहू शकते. व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. मॉर्निंगचे 8:30 होतात. मी तर झालेलो आहे रेडी, कारण की लवकर थोडं निघायचं आहे, घरी पण पोचायचं आहे. बाय द वे, आम्ही आहे ना, आम्ही ह्या साईडला थांबलेलो. हा एक स्टेज आहे. स्टेजच्या बाजूला असे 2 रूम दिलेले आहेत, कारण की ते पूर्णपणे पॅक्ड आहे. म्हणजे खूप सारी पब्लिक आहे आणि तिकडे आम्हाला जागा नाही. तर आम्ही तयार, आपण त्याचे मित्र आहेत म्हटल्यावरती आम्ही कुठेही थांबू शकतो. तर आम्ही लोकांनी विचार केला की हे 2 रूम खाली होते, तर आम्ही लोक इथे थांबलेलो आहे. हे बघा, आता इथे तयारी होते निघण्याची. आमच्या रूममध्ये अशा पद्धतीने काहीतरी, हा एक बेड आहे, 2 बेड आहेत. म्हणजे 4 जण ऑन बेड कॅपॅसिटी आहे. एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे पकडले तर 5-6 जण आरामात राहू शकतात. त्या साईडला पण तशाच पद्धतीचे रूम्स आहेत. मी आहे ना एक लिंक वगैरे टाकेन वरती, जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तिकडले रूम्स अँड ऑल. मी खूप वेळा ब्लॉग काढलेला इकडला, तर तुम्ही तो वाला ब्लॉग बघू शकता. काय खायला मिसळ, पोहे आणि भुर्जी, चाय. वरून नाश्ता झालेला आहे. आता निघायची वेळ आलेली आहे. तर निघण्याच्या आधी इकडले रेट वगैरे, प्रणव रेट काय इकडले? 2500 per person for 24 hours. 2500 पर पर्सन फॉर 24 hours विथ फूड. डेवाला पॅकेज स्टार्ट होतो फक्त आणि फक्त 1200 रुपये पर पर्सन विथ फूड. बस फक्त 1200मध्ये तुम्हाला विथ फूड सकट भेटतं आहे. डे पॅकेज म्हणजे काय माहिती आहे का? मॉर्निंगला 9 to 5, ओके. त्याच्यामध्ये पण ब्रेकफास्ट, लंच अँड इव्हनिंग हाय टी, ह्या 3 गोष्टी इन्क्लूड असणार. म्हणजे 1200मध्ये अजून काय पाहिजे यार. 1200मध्ये येऊन तुम्ही इथे मस्तपैकी एन्जॉय पण करू शकता. तर काही इन्क्वायरी वगैरे असेल, डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर टाकलेला आहे, तिकडे तुम्ही जाऊन बोलू शकता. काही डिस्काउंट वगैरे पाहिजे तर तुम्ही माझं नाव घ्या, तुम्हाला थोडंफार तरी डिस्काउंट नक्की भेटेल. एनिवेज तर गाईज, आत्तापर्यंतचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. And do not forget to subscribe my YouTube channel, guys. It's Smith Mumbaikar, and as always say, keep loving, keep supporting, and never forget to enjoy your life. Bye.